सर्वांना नमस्कार. मराठी विषयाच्या ऑनलाईन सराव प्रश्नपत्रिका विश्लेषण तासामध्ये सर्वांचं स्वागत. आज आपण मराठी या विषयाचा ऑनलाईन तासिकेबाबत जो प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण आहे ते आज आपण बघणार आहोत. मागील आपण 2 वेळा प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण आपण बघितलं होतं आणि त्या अनुषंगाने आज आपण राहिलेलं जे प्रश्नपत्रिका होते आपल्या की त्यामधले जे अवघड प्रश्न होते जे आले होते आपल्याला, तर त्या प्रश्नांचं आपण आज सखोल विश्लेषण बघूयात. तर बघा, पहिला प्रश्न आहे मराठी भाषा विषयक सराव प्रश्नपत्रिका विश्लेषणामध्ये. पहिला प्रश्न होता की जो मला थोडा वाटला की मुलांसाठी हा प्रश्न घ्यावा, तर तो प्रश्न आहे, कोणत्या क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी ज्ञानपीठ हा सर्वोच्च पुरस्कार दिला जातो? आता बऱ्याच मुलांचं काय झालं, सर्वांना प्रश्न आला सोडवला, म्हणजे हा ॲक्च्युली हा सामान्य ज्ञानचा प्रश्न आहे. तो मराठी साहित्य म्हणजे मराठी भाषा या विषयाशी निगडीत असल्यामुळे तर तो आपल्याला त्यांनी मराठी या विषयामध्ये दिलेला आहे. तर बघा, साहित्य आणि शिक्षण हे 2 प्रश्न आपल्याला दिसतात. कला, क्रीडा हे 2 आणि ऑप्शन आहेत, साहित्य आणि शिक्षण. यामध्ये काय निवडायचं हा प्रश्न बऱ्याच मुलांना पडला होता. तर त्यामुळे ह्याचं उत्तर आहे साहित्य. साहित्य म्हणजेच काय की आपण जे लेखन करतोय ते साहित्य. त्याला काय म्हणायचं? लेखन साहित्यामध्ये सर्वोच्च जो कामगिरी करतो त्याला हा ज्ञानपीठ हा पुरस्कार देण्यात येतो. ठीक आहे. तर मग राहिलेलं कोणतं, म्हणजे आता राहिलेलं जे हे आहे दुसऱ्या क्षेत्राचं सुद्धा मी इथं त्यासाठी लिहून आणले बघा, की क्रीडा क्षेत्रासाठी कोणता दिला येतो? तर मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार हा क्रीडा क्षेत्राशी निगडीत आहे. म्हणजे या एका प्रश्नामध्ये 4 प्रश्न आपले कव्हर होणार आहेत. की पहिला प्रश्न की जो आपल्याला माहीत आहे की कोणत्या क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी ज्ञानपीठ हा सर्वोच्च पुरस्कार दिला जातो, तर तो ज्ञानपीठ पुरस्कार दिला जातो साहित्य क्षेत्रात. ठीक आहे. पण बाकीचे उरलेले जे आहेत क्रीडा क्षेत्रासाठी मेजर ध्यानचंद हा पुरस्कार दिला जातो. ठीक आहे. त्यानंतर कलाक्षेत्रासाठी बघा, म्हणजे विविध पुरस्कार सगळ्याच एकदा साहित्य संस्कृती यासाठी जो दिला जातो तो पद्म पुरस्कार दिले जातात. तर सर्वोच्च त्यामध्ये जो असतो तो पद्मविभूषण हा पुरस्कार असतो, जो कलाक्षेत्राशी निगडीत आहे किंवा कला संस्कृती या क्षेत्राशी निगडीत असलेला पुरस्कार जो आहे तो आहे विशेष करून पद्मविभूषण हा सर्वोच्च. त्यानंतर पद्म पुरस्कारामध्ये अनेकही पुरस्कार दिले जातात. तर शिक्षण क्षेत्राशी निगडीत जो पुरस्कार आहे तर तो आहे राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार. राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार हा शिक्षण क्षेत्राशी आहे. म्हणजे सर्वोच्च पुरस्कार मी तुम्हाला सांगितले. या व्यतिरिक्त अनेक पुरस्कार आहेत की जे दिल्या जातात. ठीक आहे. तर त्यानंतरचा आपण प्रश्न बघूया. हे 4 प्रश्न मी तुम्हाला याच्यासाठी कव्हर करून सांगितले की एकामध्ये 4. आता यावेळेस जर समजा साहित्य आला तर नेक्स्ट टाईमाला कदाचित ते आपल्याला कला क्षेत्रातला विचारतील, त्यानंतर क्रीडा क्षेत्रात विचारू शकतात किंवा शिक्षण क्षेत्रातलाही विचारू शकतात. तर कुठलाही आपला चुकता कामा नये यासाठी मी तो तुमचा सराव घेतला होता. ठीक आहे. यानंतरचा प्रश्न बघा, पुढील योग्य वाक्य कोणते ते ओळखा. आता यामध्ये काय झालं माहिती आहे, बऱ्याच विद्यार्थ्यांचं प्रत्येक वाक्य आपण जर बघितलं की बघा, पहिला पर्याय काय आहे, सकाळी न्याहारीची वेळ होत्या. आपण काय वाचतो? होत्या वाचतच नाही, आपण लगेच वाचतो होती. काय होतं मग? आपण वाचतो होती. अरे हे पण बरोबर आहे, सकाळी न्याहारीची वेळ होती हे पण बरोबर आहे. आपण लगेच याला टिक करतो 1 नंबर आणि आपला पर्याय गोल करून टाकतो. दुसरं आहे, आंब्याच्या गर्द सावलीत तिला हैसे वाटले.
तिसरा पर्याय काय आहे? रणरणत्या उन्हात तिला प्रसन्न वाटले. चौथा पर्याय दुपारीची न्याहारीची वेळ होती. आता इथं म्हणजे चूक काय वाटते का? तर हे एक व्याकरणिकदृष्ट्या आपल्याला वाटतं की हा व्यवस्थित आपण वाचलं तर लगेच आपल्याला कळतं. न्याहारीची दुपारची वेळ होत्या नाही, इथं काय पाहिजे होतं? होती पाहिजे होतं. होती असतं तर हे बरोबर असतं, पण इथं काय होत्या म्हणजे हे चुकीचं आहे. तिसरं बघा, रणरणत्या उन्हात तिला प्रसन्न वाटले. आता मला सांगा, रणरणत्या उन्हात तिला प्रसन्न वाटले, प्रसन्न वाटेल का रे कोणाला? ऊन आहे वरून, तुम्ही चालताय पायाने आणि रणरणत ऊन आहे वरी, आणि आपल्याला प्रसन्न वाटेल का? आपल्याला अजिबात प्रसन्न वाटणार नाही, ते त्रासदायक वाटणार. त्यामुळे हेही चुकीचं आहे. दुपारी न्याहारीची वेळ होती. आता दुपारी न्याहारी करते का रे माणूस? नाही. आता न्याहारी हा मराठी शब्द आहे आणि तो गावाकडे बऱ्याच वेळा वापरला जातो. आपण आता न्याहारी म्हणत नाही, आपल्याकडे नाश्ता म्हणतो, हो की नाही, ब्रेकफास्ट. न्याहारीची वेळ होती. दुपारी न्याहारीची वेळ नसते. न्याहारीची वेळ कधी असते? सकाळी, हो की नाही, सकाळी न्याहारीची वेळ होती. तर इथे काय पाहिजे होतं? सकाळी, म्हणजे हे पण चूक आहे. आंब्याच्या गर्द सावलीत तिला हैसे वाटले. हैसे वाटणे म्हणजे काय रे? आनंदी वाटणे किंवा छान वाटणे, प्रसन्न वाटणे, यालाच काय म्हणतात? हैसे वाटणे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपला बरोबर आहे. ठीक आहे. तर हे फक्त व्याकरणदृष्ट्या आणि आपण काय म्हणतो त्याला की एखाद्या बोलीचालीत किंवा आपण वापरताना कसा शब्द वापरतो या दृष्टिकोनातून जे योग्य प्रमाणात होतं तर ते त्या प्रश्नांचं योग्य उत्तर होतं. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, उखळ पांढरे होणे. उखळ पांढरे होणे, कौतुक होणे, उखळ पांढरे होणे म्हणजे काय असं त्यांनी विचारले. उखळ पांढरे होणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता असं त्यांनी विचारलेलं आहे. आता हे आपण वाक्प्रचार म्हणी हे जेव्हा आपण अनेक वेळा वाचतो तेव्हा आपल्याला काय होतं की ते समजून जातं की ते कशाला काय म्हटले, कोणत्या प्रश्नाचं उत्तर काय आहे, कोणत्या वाक्प्रचाराला काय म्हटले, तर तेव्हा ते तुम्हाला लगेच येऊन जाईल. हा काही एवढा अवघड प्रश्न नव्हता, फक्त मी मुद्दाम एक घ्यायचं म्हणून तो घेतला होता की उखळ पांढरे होणे म्हणजे खूप फायदा होणे. प्रोत्साहन देणे नाही. अत्यंत आवडता होणे अजिबात नाही. कौतुक होणे पण नाही. खूप फायदा होणे. यानंतरचा प्रश्न बघा, पुढीलपैकी समूहदर्शक शब्दांची चुकीची जोडी कोणती? बऱ्याच मुलांचा मी प्रश्न बघितला की त्यांनी काय केले, चुकीची की बरोबर हे कळालंच नाही, म्हणजे तो वाचलंच नाही. आपण काय करतोय, गडबडीमध्ये तो प्रश्न चुकीची कोणती विचारली का बरोबर कोणती विचारली. समूहदर्शक शब्दाची एवढं म्हणलं की आपण पळतो पुढं लगेच. समूहदर्शक शब्दाची चुकीची जोडी कोणती? प्रश्न अगदी सोपा असतो मुलांनो. आपण काय करतोय, घाई गडबड करतो आणि मग आपला प्रश्न चुकतो. हे बघा, आंब्यांची राई, ठीक आहे ना, गावाकडे आमराई म्हणतात. आंब्यांची राई तिला काय म्हणतात? आमराई. करवंदाची जाळी हे आपल्याला माहीतच आहे. आपल्या डोंगरदऱ्यात भरपूर करवंदाची आता करवंद लागतील, हो की नाही. करवंदाची काय असते? जाळी असते. केळ्यांचा लोंगर असतो. कलिंगडाचा डोंगर नसतो. कलिंगडाचं काय असते? वेल असते, हो की नाही. मळा असतो, कलिंगड आपले लावतात त्यांना, कलिंगडाचा मळा. ठीक आहे. आणि आपल्याला चुकीची जोडी विचारली म्हणजे हे आपलं बरोबर आहे, हे आणि हे नाही. 21 बघा, रिकाम्या जागी योग्य शब्दाचा पर्याय निवडा. खेळणी तयार करायला बुरडाच्या घरच्या रिकाम्या जागा आणाव्या लागायच्या. बुरडाच्या घरच्या म्हणजे कोणते? ते आपण नाहीत का बांबूचे कामं करत नाहीत का, ती माणसं बांबूची जे कामं करतात त्यांना काय म्हणतात? बुरडाचे घर. ठीक आहे. तर हे बघा, आता इथं सगळे सारखेच वाटतात की आता काय काय आहे? कामट्या, टोपल्या,
आता पाट्या आणि झुली हे समजा आपण समजू शकतो, लगेच ओळखू येईल आपल्याला, आहे की नाही. पण या टोपल्या की कामट्या, या दोनमध्ये आपलं कन्फ्युजन होणार, हो की नाही. हे दोन आपण सरळ सरळ चूक करू शकतो ही. पण आपण हे दोन आहेत, ते टोपल्या आणि कामट्या, या दोनमध्ये आपल्याला कन्फ्युजन होणार. पण टोपल्या ऑलरेडी बनवलेल्या आहेत. टोपल्यापासून आपण खेळणी तयार करतो का रे? नाही. तर मग काय आणावं लागेल? कामट्या. कामट्या म्हणजे काय? ते आपल्या बांबूचे असे पट्ट्या असतात का त्याला? बांबूच्या असं लांब लांब पट्ट्या कापलेल्या असतात, त्याला म्हणतात कामट्या. तर त्याच्यापासून काय बनवतात? खेळणी बनवतात. म्हणजे खेळणी तयार करायला बुरुडाच्या घरच्या कामट्या आणाव्या लागायच्या. हे त्याचं झालं उत्तर. ठीक आहे. आता यानंतरचा प्रश्न बघा. पुढील वाक्यातील उद्देश भाग कोणता? गॅस बत्तीच्या प्रकाशात हिरवेगार शालू झगमगत करावा तसं ते वावर चमकत होतं. उद्देश म्हणजे काय रे? उद्देश म्हणजे वाक्यातला कर्ता. उद्देश म्हणजेच काय? वाक्यातला कर्ता, हो की नाही. तर मग ते वावर, ते वावर, याचा कर्ता कोणता आहे? वावर. ते वावर. हे काय झालं? त्याचा विभाग झाला. ते वावर. ठीक आहे. यानंतरचा प्रश्न बघा 14. त ता र क म या अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द बनविल्यास पुढीलपैकी कोणता अर्थ त्याचा निघतो? तर या अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द बनविल्यास त्याचा पुढीलपैकी अर्थ कोणता हे विचारलेलं आहे. तर आधी आपल्याला यापासून शब्द तयार करावा लागेल. आधी काय करावं लागेल? शब्द तयार करावा लागेल. मग शब्द कसा तयार करायचा? एक वाक्य घ्यायचं, त्याच्यापासून कोणकोणते दोन 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 शब्द बनवायचे बघा. दोन दोन अक्षरापासून एक एक शब्द बनवायचा. म्हणजे कसं होते? आपल्याला लगेच असेल क म त र ता हा शब्द याच्यापासून बनतोय. क म त र ता, कमतरता. क म त र ता, कमतरता. कमतरता म्हणजेच काय रे? आपल्याला घेतलं असेल. कमतरता म्हणजेच काय? उणीव. कमतरता म्हणजेच काय? उणीव. गरज नाही. तारका म्हणजे चालणे, ते पण नाही. सुकाळ म्हणजे भरपूर, फायदा, हे का नाही. भरपूर असणे त्याला सुकाळ म्हणतात. इथं काय आहे? कमी. कमी म्हणजेच काय? कमतरता. कमतरता म्हणजेच काय? उणीव. ठीक आहे. त्यामुळे हा पण प्रश्न इथे आपला पूर्ण होतो. यानंतर बघा, शब्दाच्या जातीनुसार गटात न बसणारा शब्द कोणता हे विचारलेलं आहे. आता गटात न बसणारा म्हणजे कसं असतं की आपल्याला चारही बाजूनी विचार करावा लागतो. एका साईडने तुम्ही विचार करून चालत नाही. आपल्याला जेव्हा आपण अनेक वेळा आपले शब्द आपल्या कानावर पडतात की हे शब्द कशाशी निगडीत आहेत, हे जेव्हा आपल्याला समजतं तेव्हा आपण त्या शब्दांचा गट, त्या शब्दांची जातीनुसार त्या शब्दांना आपण एका फील्डमध्ये टाकू शकतोय, हो की नाही. जसं डॉक्टर फील्ड असेल, डॉक्टरशी निगडीत शब्द काय आहेत रे? डॉक्टर असेल तर डॉक्टरशी निगडीत शब्द आपली सुई असते, औषधं असतात, इंजेक्शन असतं, स्टेथोस्कोप असतो, हो की नाही. तसं शिक्षक म्हणल्यानंतर फळा आलं, खडू आलं, हो की नाही. असे शेतकरी म्हणल्यानंतर कुदळ, फावडे, बैल, गाडी, वखर, नांगर, हे का नाही, विळा, खुरपे, हे कशाशी? शेतकऱ्याशी निगडीत आले. तसेच या जातीनुसार म्हणजे या शब्दांच्या जातीनुसार गटात न बसणारा शब्द असा कोणता? म्हणजे जे शब्द एका साईडला येतात आणि एकच शब्द आहे जो वेगळ्या साईडने येतो की तो त्या गटात बसत नाही. आता बघा, पहिला देशभक्त. पहिला शब्द काय? देशभक्त. ठीक आहे. देशभक्त म्हणजे आता आपल्याला काय आठवलं? इतिहास आठवेल, हो की नाही. त्यानंतर बघा, क्रांतिकारक. क्रांतिकारक मग आत्ता तर आपल्याला 100% जाणीव झाली की हा स्वातंत्र्यपूर्वीच्या काळातील किंवा इतिहासातील शब्द आहेत. ठीक आहे. देशभक्त कधी? स्वातंत्र्यपूर्व काळात, स्वातंत्र्य काळात. आत्ताही देशभक्त म्हणजे देशाशी संबंधित निगडीत आहेत हा शब्द, हे आपल्याला कळालं. त्यानंतर क्रांतिकारक हाही देशाशी निगडीत आहे किंवा स्वातंत्र्याशी निगडीत आहे, देशासंबंधी शब्द आहे.
थोर, थोर महापुरुष होऊन गेले की नाही, थोर महापुरुष होऊन गेले. म्हणजे हे तिन्ही शब्द आहेत, 1, 2 आणि 3 हे एका गटात बसतात. बघा की देशभक्त, क्रांतिकारक, थोर हे शब्द आपल्याला जास्तीत जास्त कुठं ऐकायला भेटतात? इतिहासात ऐकायला भेटतात. तर मग ते इतिहासात ऐकलेले शब्द, तर मग हे तिन्ही शब्द एका गटात बसतात की नाही? हो की नाही? तिन्ही शब्द एका गटात बसतात. मग या तिन्ही शब्द एका गटात बसतात, तर आपल्याला काय विचारलं आहे की शब्दाच्या जातीनुसार गटात न बसणारा शब्द कोणता हे विचारलेलं आहे. म्हणजे गटात न बसणारा शब्द कोणता आहे? मग आता तिन्ही एका गटात बसतात, तर गटात न बसणारा शब्द आहे वक्ता. कोणता शब्द गटात बसत नाही? वक्ता. वक्ता म्हणजे कोण? जो भाषण देतो तो. हो की नाही? आता थोर देशभक्त, क्रांतिकारक हेही भाषण देत होते, नाही असं नाही, पण त्यांचं क्रांतिकार्य मोठं होतं, ते थोर मोठे होते, त्यामुळे वक्ता हा शब्द या गटात बसत नाही. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न बघूया आपण. वाहत्या गंगेत हात धुणे या म्हणीची समान अर्थाची म्हण कोणती, असं त्यांनी विचारलेलं आहे. वाहत्या गंगेत हात धुणे. वाहत्या गंगेत हात धुणे म्हणजे काय? की एखादं काम चालू आहे, आपण तिथे गेलो की लगेच आपण, आता समजा एका ठिकाणी भंडारा सुरू आहे, आपल्याला लागली भूक, एखाद्या ठिकाणी काय आहे? भंडारा सुरू आहे, तुम्हाला लागली भूक आणि गेले तिथं, भेटलं जेवण, बसले. हो की नाही? म्हणजेच काय झालं? गंगा वाहत होती, आपल्याला लागली, भेटलं, हात धुवून घेतले, याला म्हणायचं. म्हणजे एखादं कार्य सुरू असताना, आपल्याला त्याची गरज असताना आपण तिथं जाणे आणि आपलाही त्याच्यातून लाभ करून घेणे, याला काय म्हणतात? वाहत्या गंगेत हात धुणे अशी त्याची म्हण आहे. तर आता बघा इथं, हात ओला अशाच अर्थाची म्हण कोणती येते? हात ओला तर मित्र भला. हात ओला तर मित्र भला याचा काय अर्थ होते माहिती आहे का? म्हणी खूप इंटरेस्टिंग असतात बघ, म्हणजे हसायला येतं माणसाला खूप. हात ओला तर मित्र भला म्हणजे जर तुमच्याकडे पैसा असेल, जर तुमच्याकडे एखादी वस्तू असेल की जी मित्रांना किंवा इतरांना त्याची गरज आहे, तर तुम्ही त्याचे उत्तम मित्र आहात, अशा अर्थाची ती म्हण आहे. हात ओला तर मित्र भला. त्यानंतर बघा, तापल्या तव्यावर पोळी भाजणे. तापल्या तव्यावर पोळी भाजणे म्हणजेच काय? की तापलाय तवा, तवा तापलाय म्हणजेच काय? एखादी गोष्ट चालू आहे, तुम्हालाही ती पाहिजे, लगेच आपण ती आपल्याला घेतली, हीच अर्थ आहे की बाय वाहत्या गंगेत हात धुणे आणि तापल्या तव्यावर पोळी भाजणे, याच अर्थाच्या ह्या दोन म्हणी सेम आहेत. म्हणजे आपल्यालाच काय विचारलं? समान अर्थाची म्हण कोणती? म्हणजे आपला पर्याय किती आहे? 2 नंबर. आता तिसऱ्या नंबरचे काय बघा. तहान लागल्यावर विहीर खोदणे, खणणे. तहान लागल्यावर विहीर खणणे म्हणजे जेव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टीची गरज पडेल, एखाद्या घटनेची, एखाद्या वस्तूची किंवा कशाची गरज पडेल, तर तेव्हा आपण तिच्या मागे लागणे, ती गोष्ट करायच्या मागे. जेव्हा परीक्षा आली तेव्हा अभ्यास करणे, हे चालेल का रे? अजिबात चालणार नाही. त्यामुळेच आपण स्कॉलरशिपचे तास आधीपासून सुरू केलेत, परीक्षा सुरू झाल्यावर नाही. कारण परीक्षा सुरू झाल्यानंतर तुम्ही अभ्यासाला लागलात तर वेळेत अभ्यास पूर्ण होणार नाही. त्याच अर्थाची म्हण आहे, तहान लागल्यावर विहीर खणणे. चोरावर मोर होणे म्हणजे एखादी गोष्ट आपली नाही, पण तरीही ती आपलीच आहे असं म्हणून जेव्हा सांगणे, तेव्हा त्याला म्हणतात चोरावर मोर होणे. किंवा एखादी गोष्ट कोणीतरी चोरून घेतली किंवा ती आपली नसतानाही आपलीच म्हणून जेव्हा हक्क गाजवतो, तेव्हा त्या अर्थाची ती म्हण आहे. संगणकाशी संबंधित नसलेला शब्द कोणता, असं विचारले. आता हे तुम्हाला सगळीच्या सगळे शब्द माहीत आहेत. एकही प्रश्न असा नाही की जो तुम्हाला, म्हणजे यापैकी एकही पर्याय असा नाही की जो तुम्हाला माहीत नाही. माऊस तुम्हाला माहीत आहे, तो कम्प्युटरशी संबंधित आहे. चॅटिंग माहीत आहे, ईमेल माहीत आहे, आहेत माहिती. आपल्याला सर्व मुलांना, मोबाईल वापरणाऱ्यांना सगळ्या गोष्टी माहिती आहेत, नाही असा विषय नाही. वेगळा शब्द काय? रेडिओ, हे की नाही? सर म्हणत असं आता रेडिओ मोबाईलमध्ये पण येतो आहे, असा आहे का विषय? नाही. आपल्याला बघा, संगणकाशी संबंधित नसलेला, संगणक आणि रेडिओ वेगवेगळ्या गोष्टी आहेत. याचं काय काम करतो आपण? संगणकाला माऊस स्क्रोल करतो की नाही आपण खालीवरी, आपला बार घेण्यासाठी तो. चॅटिंग आपण करू शकतो त्याच्याहून. ईमेल संगणकामध्ये असतोच.
फक्त रेडिओ वेगळा शब्द आहे. हां बघा, हा मेन प्रश्न जो मला वेगळा वाटला होता जरा यावेळीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये, तर तो मी मुद्दाम घेतला होता इथे. मी तेव्हा जेव्हा प्रश्नपत्रिका बघितली तेव्हाच मला वाटलं होतं की हा प्रश्न विचारायला पाहिजे, म्हणजे हा प्रश्न मुलांना वेगळा जाईल, थोडा हार्ड जाईल. यामध्ये हार्ड जाण्यासारखं असं काय नव्हतं, फक्त त्यांनी जी सूचना दिली ती सूचना आपण तंतोतंत जर पालन केली असती तर आपल्याला अतिशय सोपा प्रश्न होता आणि 1 नाही 3 मार्क मिळवून देणारा प्रश्न होता. 3, 1 नाही किती मार्क, 3 मार्क मिळवून देणारा प्रश्न होते. तिन्ही. हे बघा आता प्रश्न वाचा. 14 ते 16 या सूचनासाठी सुसंगत वाक्याचा परिच्छेद पूर्ण करण्यासाठी रिकाम्या जागी योग्य पर्याय शोधा असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता बघा, सूचना किती प्रश्नासाठी आहे? 14 ते 16. एका प्रश्नासाठी सूचना नाही. त्यानंतर सूचना काय बघा, सुसंगत वाक्याचा परिच्छेद पूर्ण करण्यासाठी रिकाम्या जागी योग्य पर्याय शोधा असं त्यांनी विचारलेलं आहे. आता जेव्हा तिन्ही प्रश्न आपण वाचू त्यानंतर प्रश्नाचं उत्तर काय हे काढायचं. तोपर्यंत कुठलाच पर्यायाला गोल करायचं नाही, हे लक्षात ठेवा. जेव्हा एखादी सूचना 3 प्रश्नासाठी असते तेव्हा तिन्ही प्रश्न वाचायचे. लगेच एक वाचला त्याला गोल केलं संपलं असं नाही करायचं. तिन्ही प्रश्न वाचायचे. आता पहिला प्रश्न आपण बघूया 14 नंबरचा. रिकामी जागा मुले जमली होती. आता एक पर्याय ठेवा त्याच्यात, बागेभोवती जमतात मुले, बागेभोवती मुले जमली होती, बसतो तो पण पर्याय. 2 नंबरचा बघा, घराभोवती मुले जमली होती. बरोबर आहे, कुठं चुकलं याच्यात? नाही चुकलं. पहिला पर्याय बरोबर आहे, दुसरा पर्याय बरोबर आहे. तिसरा बघा, झाडाभोवती मुले जमली होती. हो, बसू शकतो, काय घ्यायचं, चुकीचं काही नाही. चौथा बघा, तंबूभोवती मुले जमली होती. हाही बरोबर आहे. आता जर आपण एका प्रश्नानुसार जर विचार केला तर 4ही पर्याय बरोबर येतील. पण आपली सूचना काय आहे? आपल्याला परिच्छेद तयार करायचा आहे, त्यासाठी 14 ते 16साठी सूचना आहे. 15 नंबरचा प्रश्न वाचू आपण त्याच्यानंतरचा. गावात पहिल्यांदाच रिकामी जागा आली होती. पहिला पर्याय ठेवा, सर्कस. गावात पहिल्यांदाच सर्कस आली होती. हो बरोबर आहे. गावात पहिल्यांदाच जत्रा आली होती. जत्रा येऊ शकते का रे? जत्रा नेहमीच असते, प्रत्येक वर्षी आपल्या गावात जत्रा असते. जत्रा काय येते का असं काही नसतं, जत्रा प्रत्येक वर्षीच असते. म्हणजे हा पर्याय आपल्याला नाही समजणार. समजा हा आपण स्किप करू किंवा चुकीचा ठरवू त्याला. तिसरा पर्याय वाचा, गावात पहिल्यांदाच मेळावा आली होती. आता मेळावा आली होती येईल का रे? मेळावा आला होता असं येईल. ठीक आहे, म्हणजे 2 नंबर हाही पर्याय आपण ठेवू शकत नाही. तिसरे, गावात पहिल्यांदाच माणसे आली होती. आता गावात माणसंच असतात की आपल्याबद्दल, म्हणजे हाही पर्याय बसत नाही. 1 नंबरचा पर्याय बसतो, पण लगेच भरायचा नाही, लगेच गोल करायचा नाही. अजून एक प्रश्न आपला बाकी आहे, लक्षात ठेवा. 16 नंबरचा प्रश्न बघूया आता काय. रिकामी जागाच्या नकला पाहून मुले आनंदून गेली. हा आत्ता बघा, तर या ठिकाणी काय बसणार? जादूगाराच्या नकला असतात का रे? नाही, जादूगार जादू दाखवतो. काय पाहिजे होतं इथं? जादूगाराच्या जादू पाहून मुले आनंदून गेली. जर इथं जादू असतं, जर इथं नकलाच्या ठिकाणी जर जादू असतं तर आपण 1 नंबरचा पर्याय घेतला असता मुलांनो. इथं काय सांगितले त्यांनी? नकला, जादू का नाही. 2 नंबरचा पर्याय बघू, विदूषक. विदूषक म्हणजेच काय? विदूषकाच्या आपण म्हणू शकतो. विदूषकाच्या नकला पाहून मुले आनंदून गेली. हो, विदूषकच म्हणजे काय रे? जोकर आपण म्हणतो की नाही, त्यालाच काय म्हणतात मराठीत? विदूषक असे म्हणतात. विदूषकाच्या नकला पाहून मुले आनंदून गेली. आता यानंतरचा पर्याय एखादा बसतो का बघूया. गारुडीच्या नकला पाहून मुले आनंदून गेली. गारुडी नाही, गारुडी कोणता असतो रे? सापांचे, मुंगसांचे, वानरांचे खेळ दाखवतो, हे की नाही, माकडाचा, त्याला काय म्हणतात? गारुडी. ठीक आहे ना. गारुडी, गारुडीच्या नकला करतो का गारुडी? अजिबात नाही. त्यानंतर वासुदेव नाही, वासुदेव बघा सकाळी सकाळी गाणे म्हणते, वासुदेवाला रे वासुदेवाला, हे का नाही, असतो की नाही, तर तो काय नकला करत
नाही. तो काय करतो? देवाचं नामस्मरण करतो. ठीक आहे. म्हणजे कोणता शब्द बसतो परफेक्ट तिथे? 2 नंबरचा पर्याय बसतो बघा. विदूषकाच्या नकला पाहून मुले आनंदून गेली. म्हणजे 2 नंबरचा पर्याय इथे आपला बसला. ठीक आहे. आता एक 16 नंबरला 2 नंबर ठेवा, म्हणजे आपला 2 नंबरचा पर्याय. एक प्रश्नाचं उत्तर आपल्याला भेटलं. गावात पहिल्यांदाच आली होती. आता विदूषक आहे. विदूषक कुठे असतो? विदूषक रे सर्कसमध्ये. ठीक आहे. 2 नंबरचा प्रश्न भेटला आपल्याला उत्तर. आता विदूषक आहे, सर्कस आहे. मग काय सर्कस बागेत होते का रे? नाही होत. सर्कस घरात होते का? नाही. बागेतही होत नाही, घरातही होत नाही. झाडाभोवतीही सर्कस होत नाही. सर्कस कुठे होते? तर तंबूमध्ये होते. सर्कस कुठे होते? तंबूमध्ये सर्कस होते. म्हणजे आपल्याला भेटले तिन्ही उत्तरं. हे बघा, तंबूभोवती मुले जमली होती. बसलं? परफेक्ट. 1 नंबरचा पर्याय आपलं, एक उत्तर आपलं मिळालं. गावात पहिल्यांदा सर्कस आली होती. 2 नंबरचे उत्तर मिळालं. विदूषकाच्या नकला पाहून मुले आनंदून गेली. 3 नंबरचे भेटलं. म्हणजे हे 3 मार्क तुमचे हातचे होते. हे 3ही मार्क तुम्हाला भेटले. तीनही प्रश्नाची उत्तर तुम्हाला भेटली असती. ठीक आहे. तुम्ही घाई गडबड केली, लगेच 14 भेटला की लगेच आपण गोल गोल करत गेलो. त्यामुळे प्रश्न बऱ्याच मुलांचे चुकले. मी बघितलेत बऱ्याच मुलांचे ह्याच प्रश्न म्हणजे याच्यात काय होतं माहिती काय? एक नाही, तुमचे 3 चुकलेत. असं होतं, हो की नाही? त्यामुळे असा जेव्हा कधी प्रश्न येईल, हा प्रश्न बघा, या प्रश्नावर स्पेशली फोकस करा की असा जेव्हाही कधी प्रश्न येईल जेव्हा जशी सूचना मेन वाचायची की आपल्याला की 14 ते 16 सांगितले ना, 14, 15, 16 तिन्ही प्रश्न वाचून नंतर उत्तरं द्यायची. ठीक आहे. त्यानंतर बघा, हा काळासंबंधी प्रश्न होता. पुढीलपैकी भविष्यकाळी क्रियापद कोणते? ते विचारलेलं होतं. संपला म्हणजे भूतकाळ, आपल्याला माहिती संपतो. संपत आहे म्हणजे वर्तमान काळ चालू आहे. संपेल भविष्यात, आपल्याला काय विचारले? भविष्यकाळ. ठीक आहे. यानंतर बघा, हा प्रश्न होता की खालील शब्द व समूहाबद्दल एक शब्द निवडा. कसने. कसने म्हणजे कणसे. कणसे आहे, सॉरी, कणसे आहे. कणसे बघा, आपल्या शेतात असतात कणस. जमीन बडवण्यासाठी वापरायचे लाकूड. मापणी म्हणजे मोजण्यासाठी वापरतात. घासणी म्हणजे घासण्यासाठी वापरतात. झोपणी हा शब्दच नाही. चोपणी म्हणजे काय करायचे? चोपण्यासाठी, म्हणजेच मारण्यासाठी. अशी कंस नाही का आपण झोडतो त्याला म्हणतात चोपणी. लाकूड असतं ते, लाकडाचं आपल्या ह्याच्यासाठी वापरतात शेतामध्ये. शेतकऱ्यांच्या मुलांना माहीत आहे, तो काय प्रश्न नाही आहे. घरी जाऊन अधिक माहिती त्यासाठी, म्हणजे आता वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा प्रश्न विचारतात, म्हणजे म्हणतात त्या लाकडाला. बरं ठीक आहे. रिकाम्या चौकटीत कोणत्या पर्यायातील अक्षरे लिहिल्यास अर्थपूर्ण शब्द तयार होतील असं त्यांनी विचारले. आता काय प्रश्न आहे बघा, मूळ मुद्दा काय आहे की आपण यामध्ये बेसिक एक चूक करतोय. अनेक मुलांची मी बघितली. काय होते, आपण पर्याय 1, 2, 3, 4 चारही पर्याय बघताना दिलेले किती वाक्य आहेत, आपले शब्द सांगितलेत 1, 2, 3. तिन्ही वेळा तिन्ही अक्षरं ठेवून बघायची. एक अक्षर आपण ठेवून बघतो, पुढचं अक्षर ठेवत नाही. आपल्याला वाटतं एक बरोबर आहे, मग चला त्याला ठेवूया. आता बघा, पहिलं आहे वी. पहिल्या ह्याच्यात ठेवा वी. विमान बरोबर आहे. तमान नाही, चूक. 2 नंबरचे ठेवा. समान बरोबर आहे. किमान बरोबर आहे. दुमान चूक. 3 नंबरचं पमान पहिलंच चुकलं, विशेष नाही. 4 नंबर ठेवा. कमान बरोबर आहे. विमान बरोबर आहे. समान बरोबर आहे. एकूण 4 नंबरचा पर्याय आपला बरोबर आहे. 4ही ठेवायची, एक ठेवून चालत नाही. 4ही ठेवायची. एक ठेवतो आणि सोडून देतो म्हणल्यास जमणार नाही, त्यामुळे प्रश्नाचं उत्तर चुकेल. आता हे एक बघा, प्रश्न आहे आकृतीत लपलेले
म्हण कोणती हे ओळखले. बघा आकृतीत लपलेल्या म्हणीतील अनुक्रमे 3रे व 7वे अक्षर कोणते. आता मेन काय आपल्याला ही म्हण ओळखता आली पाहिजे. आता म्हण काय त आहे, चा आहे, क, वे. आता सर म्हणावे गोल गोल दिसायला लागले, एक तर कळना झाले, एक तर वेगवेगळे अक्षर येतं, कसं समजायचं. तर जेव्हा तुम्ही म्हणी, मी तुम्हाला सांगितलं होतं मागच्या लेक्चरला सुद्धा मी सांगितलं होतं की तुम्ही म्हणी त्याचे अर्थ वाक्प्रचार पाठ करा. 5 जरी पाठ केले असतं तरी झाले असते ते. तर म्हण काय बघा, आता म्हण आधी बघूया आपण कोणती होते. तर आता मी डायरेक्ट इथे घेतो, वेळ लावत नाही, वेळ कमी आपल्याकडे. जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे, अशी ही म्हण आहे. आता अनुक्रमे 3रे व 7वे अक्षर कोणते विचारले. 3रं अक्षर कोणते. जावे, जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. जावे 3रं अक्षर विचारले आपल्याला. 1 2 3 त्या. त्या कुठे 3रं. त्या पहिलाच पर्याय त्या 2 नंबरला. ओके झालं प्रश्नाचं. दुसरीकडे त्या नाहीचे म्हणजे आपलं 2 नंबरचाच पर्याय आहे. त्याच्यानंतरचं बघायची गरज नाही. क्रॉस चेक करायचं असेल तर आपण बघू शकतो. कितव्या नंबरचं विचारलं आहे. 7व्या नंबरचं. 3 4 5 6 7 ते. ओके बरोबर आहे, हे उत्तर बरोबर आहे. आता त्या नंबरचा प्रश्न बघा, वेळ संपत आला आहे. एक प्रश्न मी घेतोय तरी. पुढील प्रश्नासाठी पुढील शब्दासाठी योग्य असलेला जोड शब्द निवडा. आता काय झालं माहिती आहे काय, या प्रश्नामध्ये मुलांची चूक काय झाली ती तेवढी फक्त मी एकदा आवर्जून सांगतो, त्यानंतर बघूया. पुढील शब्दासाठी योग्य असलेला जोड शब्द निवडा. शब्द आहे व्यापार. आता झालं काय, नफा व्यापारात होतो. उदीम बघूया सांगते तो. तोटा खर्च. नफाही व्यापारात होतो, तोटाही व्यापारात होतो, खर्चही व्यापारात होतो. बऱ्याच मुलांनी काय केलं, नफा तोटा खर्च यापैकी जे त्यांना वाटलं ते लिहिले. जे त्यांना वाटलं की लिहायचे ते लिहिले त्यांनी. आपल्याला विचारला होता जोड शब्द, संबंधित शब्द नाही. प्रश्न समजून घ्यायला शिका. त्यामुळे बरेच प्रश्न चुकलेत मुलांचे. व्यापारला जोडीचा शब्द आहे उदीम. व्यापार उदीम असा शब्द जोड आहे. हा नफा तोटा हा जोड शब्द आहे. नफा तोटा आपण म्हणतो की नाही बोलताना बघा, नफा तोटा, व्यापार उदीम असे जोड शब्द आहेत. आता यानंतरचे प्रश्न आणले होते बघा मी. हे निश्चितपणे एकवचनी असलेले शब्द हे बघा, झूल, झुली, माळ, माळा असा शब्द होता. तर याचा माळा हे आहे. यानंतर समानार्थ चुकीची जोडी विचारली. नभ आकाश, वानर शाकामृग त्यालाच म्हणतात. सिंधू म्हणजेच समुद्र. दुर्मिळ, दुर्मिळला शब्द समानार्थी शब्द दुर्बल असा होत नाही. दुर्मिळ म्हणजे कधीही न भेटणारा किंवा क्वचित भेटणारा असं त्याला म्हणतात. गाठोडी, गाठोडे हा एकवचनी शब्द करायचा, त्याचं लिंग ओळखायचं आणि नंतर ते बघायचं. आणि ह्या कविता मी घेतली होती पण वेळ हे अभावी आता ती काय घेता येणार नाही. तर ओके, एवढे. ती नेक्स्ट टायमाला घेऊया आपण, काय हे नाही तसं, आता वेळ होते. ठीक आहे, सर्वांना परीक्षेसाठी शुभेच्छा देतो आहे. आजच का देतो आहे असं म्हणता येतं म्हणावं, सर परीक्षा जवळ आली आहे. परीक्षा जवळ आल्यामुळे सराव चांगला करा. परीक्षेसाठी शुभेच्छा देण्यापेक्षा सरावासाठी मी तुम्हाला चांगल्या शुभेच्छा देईन. ओके, थँक्यू. आशा आहे तुम्हाला सर्वांना समजलं असेल. काही समजलं नसेल तर ते तुमच्या सरांना विचारा. नेक्स्ट टायमाला आपण पुन्हा राहिलेला सर्व प्रश्न जे कठीण वाटतात ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा, आपण ते नंतरच्या लेक्चरला घेऊया. ठीक आहे, ओके, थँक्यू.